स्मार्ट अहमदनगर न्यूज। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए प्रणित महार वतन हक्क सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली। आमरण उपोषणकर्ते शशिकांत दारोळे यांची मुलाखत घेतली असता आज महाराष्ट्रामध्ये महार वतन जमिनी बळकावण्याचे जे षडयंत्र प्रशासनाने चालू केलेले आहे त्यामध्ये प्रशासनाच्या संगनमताने लाखो करोडो रुपयाच्या जमिनी बिल्डरांनी तसेच कारखानदारांनी लाटण्याचा प्रकार सुरू आहे। या विरोधामध्ये शशिकांत दारोळे यांनी आवाज उठवलेला आहे। महार वतन जमिनी महार वतनदारांना वतनदारांच्या वारसांना पुन्हा रिस्टोर करा या मागणीकरिता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सुद्धा आमरण उपोषण शशिकांत दारोळे यांनी केलेले आहे। दिनांक 22/7/2024 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात आले आहे। उपोषण व त्यासाठीचे असणारे मागण्या त्यांच्या अशा आहेत की खांजापूर गट क्रमांक 26 वरील लागलेले कुळ हे तात्काळ हटवून क्षेत्र मूळ मालकांना परत करा। महार वतन जमिनीचे झालेले अनधिकृतपणे झालेले खरेदीचे व्यवहार त्वरित रद्द करा। त्याचप्रमाणे महार वतन व इनाम जमिनीवर झालेले अनधिकृत अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावे। महार वतन इनाम जमीन पुन्हा महार वतनदारांना हस्तांतर करा या मागणीकरता उपोषण सुरू करण्यात आले आहे। आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे। यामध्ये यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीपभाऊ मकासरे, रॉकी लोंढे, युवक जिल्हाध्यक्ष, जिल्हा संपर्क प्रमुख अशोकभाऊ गायकवाड आदी उपस्थित होते। उपसंपादक शुभदा भिंगार दिवे, ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज।